नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची 13वी कविता बैलजोडी ही पाहणार आहोत. चला तर बघूया. माझ्या मामाच्या गावाला आहे छान बैलजोडी. माझ्या मामाच्या गावाला आहे छान बैलजोडी. जोडी खिल्लाऱ्या बैलांची तिची मला भारी गोडी. जोडी खिल्लाऱ्या बैलांची तिची मला भारी गोडी. वावरात शेतकरी मामा गाळतसे घाम. वावरात शेतकरी मामा गाळतसे घाम. मामाची ही बैलजोडी मामा संगे करी काम. मामाची ही बैलजोडी मामा संगे करी काम. ओढी वखर नांगर कोळपणी वावरात. ओढी वखर नांगर कोळपणी वावरात. कष्ट करी रातंदिस तेव्हा पीक देई हात. कष्ट करी रातंदिस तेव्हा पीक देई हात. येता पोळ्याचा हा सण मामा करी बैलपूजा. येता पोळ्याचा हा सण मामा करी बैलपूजा. पुरणपोळीचा नैवेद्य बैलांसंगे येई मज्जा. पुरणपोळींचा नैवेद्य बैलांसंगे येई मज्जा. कवी कोण आहेत? डॉक्टर प्रकाश सपकाळे. मला हे समजले. उत्तरे लिही. शेतकरी कोणत्या प्राण्याच्या मदतीने शेती करतो? बैलाच्या मदतीने शेती करतो. बैल शेतात कोणकोणती कामे करतात? कोणकोणती कामे करतात? ओढी वखर नांगर कोळपणी नांगरतात व कोळपणी करतात. पोळा हा सण का साजरा करतात? बैलासाठी साजरा करतात. कवितेतील बैलजोडीसाठी कोणता शब्द आला आहे? खिल्लारी बैल असा शब्द आला आहे. चला पुढे बघूया. वर्गातील एका विद्यार्थ्यास शेतकऱ्याची भूमिका करण्यास सांगावी. प्रत्येकाने त्याला एक प्रश्न विचारावा. जसे, तुझ्या शेतात कोणते पीक आहे? परत दुसरा प्रश्न काय विचारणार? तुला शेती करताना कोणत्या समस्या येतात? करताना कोणत्या समस्या येतात? अशा प्रकारे प्रश्न विचारायचा आहे. पुढे काय येईल? अजून काय प्रश्न विचारू शकता तुम्ही त्याला?